नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहोत पुण्याजवळील एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी म्हणजेच सिंहगड किल्ला। आम्ही आता पुण्यातून निघालो आहोत आणि सिंहगड फोर्ट सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे। साधारण 1 ते 1.5 तास लागतो तिकडे पोहोचायला, ते पण ट्रॅफिक नुसार। सिंहगडकडे जाण्यासाठी आपण कात्रज किंवा एनडीए रस्ता पकडू शकतो। आता आपण खडकवासला धरणाच्या रस्त्यावर आलो आहोत। हे ठिकाण पुणेकरांसाठी एक परफेक्ट वीकेंड स्पॉट आहे। इथे सकाळी फिरायला, संध्याकाळी थंड हवा घ्यायला किंवा मस्त गरमागरम भजी खायला लोक हमखास येतात। पावसाळ्यात इथे धरणाचं पाणी अगदी भरभरून वाहत असतं आणि दृश्य पाहावं इतकं छान असतं। मस्त शांत आणि निसर्गाने नटलेलं हे ठिकाण सिंहगडाच्या मार्गावर एक बोनसच आहे। इथे आम्ही थोडा वेळ थांबून निसर्गाचा आस्वाद घेतला। आता आम्ही निघालो आहोत सिंहगड रोडवर, जिथे इतिहास आणि शौर्याची खरी अनुभूती मिळते। मित्रांनो, आता आपण सिंहगड घाटामध्ये प्रवेश केला आहे आणि इथं आल्यावर मन अगदी प्रसन्न होतं। एका बाजूला घनदाट झाडी, दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या आणि मधून जाणारा हा नागमोडी रस्ता, आणि गाडीवरून जाताना हा येणारा थंडगार वारा। हे क्षण शब्दात सांगणं खूप कठीण आहे। हा घाट सुमारे 8 किलोमीटरचा आहे। पुण्याहून सिंहगड किल्ल्यापर्यंत पोहोचायला सर्वात निसर्गरम्य आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे हाच। पावसाळ्यात शनिवार आणि रविवार इथे खूप गर्दी असते, त्यामुळे शक्य झाल्यास लवकर निघा। सिंहगड घाट हा पुण्यातील सर्वात सुंदर घाटापैकी एक आहे। खास करून पावसाळ्यात तर इथे हिरवळीचा गालिचाच हंतरलेला असतो। झाडावरून सांडणारे पाणी, वाटेतील छोटे छोटे झरे आणि अधूनमधून पडणारी धुके, हे सगळं स्वर्गासारखं वाटतं। हा घाट जसा निसर्गरम्य आहे तसाच थोडासा धाडसीही आहे। काही वळण खूप टोकाची आहेत आणि जर तुम्ही पहिल्यांदाच इथे येत असाल तर शांतपणे आणि सावधपणे चालवा। पण खरं सांगू का, या घाटाचं सौंदर्य म्हणजे स्लो डाऊन अँड ब्रेथ असा एक अनुभव आहे। कधीही धावपळ न करता इथे थांबा, पहा आणि निसर्गाशी एकरूप व्हा। आम्ही इथे थोडा वेळ गाडी थांबवलीही होती, कारण इतकं सुंदर दृश्य फक्त गाडीतून बघणं म्हणजे हा अन्यायच म्हणावा। मित्रांनो, आता आपण सिंहगड घाटाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत। हा भाग म्हणजे संपूर्ण प्रवासाचा सगळ्यात जास्त थरारक आणि रम्य भाग। गाडीचा वेग आपोआप कमी होतो, कारण रस्ता एकदम उंचावर जातो। या वळणावरून जाताना एक क्षण असा येतो की जिथे निसर्ग आणि इतिहास एकत्र भेटतात। हवेत तीच ओलसर गारवा, थोड्या धुक्यांचा स्पर्श आणि एकदम समोर आलेला हा सिंहगड धुक्याच्या पडद्यातून हळूच डोकावतो, अगदी एखादा सिंह सावजावर लक्ष ठेवून बसावा तसा। गाडी पार्क करून आम्ही आता चालायला सुरुवात केली आहे। आजूबाजूला हिरवळ, मधून मधून थोडं धुकं आणि पक्ष्यांचे आवाज, आणि मनात एक वेगळी शांतता। वाटेमध्ये जाताना बऱ्याच गोष्टी खाण्यासाठी आहेत। समोर दिसतोय ते पुणे दरवाजा, किल्ल्याचा प्रमुख प्रवेशद्वार।
तर हा आहे किल्ल्याचा संपूर्ण नकाशा. या नकाशावरून आपल्याला गडावरील महत्त्वाची ठिकाणे कळतात. हाय फ्रेंड, सो फायनली आपण सिंहगडावर पोचलेलो आहोत आणि आज आहे रविवार. गर्दी तर आहे आणि बरेच पर्यटक इथे आलेले आहेत. तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे आणि आपण पूर्ण आज एक्सप्लोर करणार आहोत सिंहगड. आणि तुम्हाला जर दिसत असेल तर आज वेदर खूप छान आहे. हलका पाऊस आहे, हलकं ऊन सुद्धा आहे आणि छान गार वारा सुद्धा आहे. सो भेटूया आपण पुढच्या स्पॉटला. सिंहगडावर फिरताना अचानक नजरेस पडतं ते एक शांत म्हणजेच हे जुनं पाण्याचं टाक. या पाणवठ्याचा उपयोग गडावरच्या मावळ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असे, तसेच अन्नपाकासाठी आणि अनेक रोजच्या गरजांसाठी होत असे. जरा विचार करा, हे टाक शेकडो वर्षापूर्वीचं कोरलेलं आहे आणि आजही त्यात पाणी साठलेलं आहे. हेच तर आपल्या पूर्वजांचं ज्ञान, नियोजन आणि दूरदृष्टी. गडावर फिरता फिरता एक शांत, साध्या पण पवित्र जागेवर नजर जाते आणि ते म्हणजे अमृतेश्वर मंदिर. हे मंदिर सिंहगड किल्ल्यावर असलेलं एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. गड पाहताना हे लक्षात ठेवा की इतिहास म्हणजे फक्त युद्ध नव्हे, तर श्रद्धा, संस्कृती आणि शांततेचं कोपरे सुद्धा त्यात लपलेले असतात. गडावर इतका गडगडाट, लढाया आणि रणशूर इतिहास असताना सुद्धा अमृतेश्वर मंदिर मात्र आजही त्याच जागी कायम आणि शांत उभा आहे. कल्याण दरवाजा म्हणजे सिंहगडाचा हा मागचा दरवाजा, पण रणनीतीच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा होता. या दरवाजाचा उपयोग गडावर गुप्त हालचालींसाठी, रसद पोहोचवण्यासाठी किंवा लढाईच्या वेळी मागच्या बाजूने मदत आणण्यासाठी केला जात असे. कल्याण दरवाजाची रचना अशी आहे की तो थेट खोल दरीकडे जातो आणि त्यामुळे शत्रूला गडावर चढून येणं कठीण जात असे. आज इथून पाहिलं की एक प्रकारची शांतता वाटते, पण कल्पना करा, एकेकाळी इथून मावळे बाहेर पडत असतील, शत्रूवर हल्ला चढवण्यासाठी तयार होत असतील. हे बघा, इथे मुंगूस दिसले. मुंगूस म्हणजे एक चपळ आणि अत्यंत सावध प्राणी आहे. याची हालचाल इतकी वेगळी आणि फुर्तीसकट असते की कधी दिसतो आणि कधी गायब होतो हे कळतच नाही. पुढे तानाजी कडा पाहून आपण राजाराम महाराजांच्या समाधीकडे गेलो. गड फिरताना एक साधं पण खूप महत्वाचं ठिकाण लागलं आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक यांचं घर. होय, या सिंहगडावर लोकमान्य टिळक यांनी काही काळ वास्तव्य सुद्धा केलं होतं. हे घर म्हणजे त्यांनी गडावर आल्यानंतर निवासासाठी वापरलेली जागा.
आता हळूहळू घाट उतरत चाललोय. मनात मात्र अजूनही गडाच्या आठवणी भरून राहिल्या. वरती गड पाहिला, इतिहास अनुभवलो, निसर्गाचा श्वास सुद्धा घेतला आणि आता पुन्हा शहराच्या दिशेने प्रवास. तुम्ही एकदा नक्की या आणि सिंहगड अनुभव घ्या. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.